आज तुम्ही ते विषय घ्यायला लागला. आम्ही उपोषणाला शांततेत बसलो तेव्हा ते मोर्चे काढीत होते एवढे सगळ्या महाराष्ट्रात सभा गेली. त्याचं काय असतंय, आम्हाला काय वाटत नाही ते. मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला, त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले विनाकारण, आमचं आणि त्यांचं काय नसून आमच्या विरोधात ते इतके आरडायला लागले, तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले. महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झाले. यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागले. तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठ्यांनी सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं. आपल्याला तर नाहीच आहे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही, आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे. मला लय बेनिफिट झाला उलट. आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला. म्हणजे कोणत्या पक्षात काय होता, इकडे काय होता, तर त्यांचे आता फोन येतात किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत, आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागले. मग त्यांना असून जर ते इतके ताकदीने लढायला लागले तर आपल्याला नाहीच आहे. मग आता आपण किती ताकदीने लढलं पाहिजे, म्हणजे आता आमची चौपटीनं उलट लोक एकत्र झाले. पहिल्यापासूनच आहे, त्यांच्यामुळं नाही. त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही, त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत, लहान करणार नाही. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जरी एकत्र राहिले तरी आरक्षण मराठी